मंडळी, मागचा काही काळ खरं तर चर्चा सुरू झाली आहे की टिकटॉक परत सुरू होणार की नाही होणार. मग टिकटॉक सुरू होणार म्हणून काही लोक खुश झालेली आहेत का, तर टिकटॉकवरती अनेकांचे अनेक फॉलोअर्स होते, ते अकाउंट परत सुरू होईल वगैरे वगैरे सगळ्यांचे विचार सुरू झाले. पण खरंच टिकटॉक सुरू होणार आहे की नाही यावरती आपल्याकडून स्पष्टीकरण आलं की असं काही होणार नाहीये. मग त्यावरूनच मी आणि माझा सहकारी सिद्धेश आम्ही खरं तर चर्चा करत होतो की काय होईल टिकटॉक सुरू झालं तर, किंवा सोशल मीडियामध्ये सध्या काय चाललंय. तर म्हणजे टेकचेक मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सगळं बोलणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सिद्धेश, खरं तर टेकचेकच्या व्हिडिओमध्ये आपण जे वेगवेगळे व्हिडिओ करतोय, आजचा विषय थोडासा हटके, कारण सगळ्यांचाच आवडता पार्ट आहे. म्हणजे इंस्टाग्राम रील्स असतील किंवा टिकटॉक असेल, हे सगळ्यांना आपलं थोडंसं आता रोजच्या याच्यातलं झालेलं आहे, रोजच्या वापरातलं झालेलं आहे. तर जसं आपण मगाशी म्हणालो की टिकटॉक सुरू होतंय की नाही होतंय, काय वाटतंय, व्हावं की न व्हावं? बघ याच्यामध्ये अमित असं आहे की टिकटॉकचा जो वर्ग होता, टिकटॉक वापरणारा जो वर्ग होता, तो मास ऑडियन्स होता. मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन हे अगदी अगदी टिकटॉक वापरत होते. ते का वापरत होते याची कारण आपण समजून घेतली पाहिजे. ज्या प्रमाणामध्ये आता इन्स्टाचा वापर फेसबुकपेक्षा जसा वाढलेला आहे, त्यामागे जशी काही कारण आहेत तशीच कारण टिकटॉकच्या बाबतीमध्ये होती. ती का होती ते पहिलं तर मी थोडक्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. टिकटॉक वरती अशा पद्धतीच्या लोकांना आपला कंटेंट करण्यासाठीच ची हिंमत आली होती, कारण तिथे त्यांना कुठल्याही पद्धतीची भीती वाटत नव्हती. प्लॅटफॉर्म आहे आणि तशा पद्धतीची भीती म्हणजे आता ट्विटरही वापरतात लोक, पण ट्विटर वापरणाऱ्यांची संख्या फेसबुक इतकी नाही, आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या देखील फेसबुकपेक्षा म्हणजे इंस्टाग्राम वापरण्याची संख्या जास्त पण खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची पद्धत वेगवेगळी आहे. आणि त्याच्यामधला फरक हा आहे मुळात की तिथे लोकांना ते प्लॅटफॉर्म आपले वाटणं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही टिकटॉक बद्दल झालेली होती. हा, आपण त्या सगळ्या काही धोरणांमुळे टिकटॉकवरती बंदी आणणं वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याच्यानंतरच खरं तर तूही पाहिलं असशील की इन्स्टावरचा वापर जो आहे तो टिकटॉक बंद झाल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये वाढला. तेव्हा इन्स्टा हे वेगळंच होतं, फोटोसाठीचा प्लॅटफॉर्म होता, पण आता ते सगळं एकत्र झालेलं आहे. आपण बघितलेलं आहे, त्यामध्ये रील्स आलेत, स्टोरीज आलेत, स्नॅपचॅट सारख्या, त्यामुळे इंस्टाग्राम हे सर्वसमावेशक झालेलं आहे. करेक्ट. आणि इन्स्टावरती लोकांना सगळ्या गोष्टी सहज करता येतात. म्हणजे तिथेच त्यांना बातम्याही कन्झ्युम करायच्या, तिथेच त्यांना एंटरटेनमेंट देखील हवंय, तिथेच त्यांना स्वतःला पण एंगेज ठेवायचं आहे. तर इन्स्टाचा जो स्क्रीन टाइम आहे लोकांचा, त्याचा युजर काय म्हणू आपण ओव्हरऑल दिवसाचा जर का कॅल्क्युलेट केला तर तो सर्वाधिक आहे असं सध्या तरी डेटावरनं दिसत आहे. आणि जेव्हापासून व्हर्टिकल व्हिडिओची चलती झालेली आहे तेव्हापासून लोक इंस्टाग्रामवरती सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह झालेली आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की इन्स्टाला पर्याय दुसरा कुठला नसल्यामुळे सध्याच्या घडीला काही ते प्रमाण तिथे झालेलं असावं. मी चुकत असेल तर तुम्ही कमेंट करूनही सांगा की असं झालेलं आहे किंवा नाही, पण माझं तरी निरीक्षण असं सांगतं की टिकटॉक बंद झाल्यामुळे इंस्टाग्रामचा फॉलोअर किंवा इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या, इंस्टाग्रामने तेच दिलं जे लोक टिकटॉक वरती करत होते. करेक्ट. पण सिद्धेश, मुद्दा महत्वाचा हा आहे की टिकटॉक सुरू व्हावं की नाही, तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगा. तुला काय वाटतं त्याबद्दल, व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, हो की नाही मध्ये? मला वाटतं की नाही व्हायला पाहिजे. म्हणजे ज्या कारणांमुळे टिकटॉकवरती बंदी आणली गेली ते कारण तर प्रमुख आहेच, आणि त्याच्यामुळे टिकटॉक पुन्हा सुरू व्हायला पाहिजे का, तर बिलकुल नाही. टिकटॉकला अनेक पर्यायी गोष्टी भारतामध्ये सुरू झालेल्या आहेत. हा, हे मान्य आहे की त्या भारतीय कितपत आहेत किंवा कितपत आपण भारतीय इंटरफेस किंवा भारतीय प्लॅटफॉर्म त्याच्यावरती वापरतोय हा वेगळा मुद्दा. पण निश्चितपणे ज्या गोष्टींमुळे टिकटॉकवरती बंदी आणण्यात आली होती, ज्या कारणांमुळे आणली होती, त्याच्यानंतर तो एक राष्ट्रीय पातळीवरचा निर्णय तो घेतला. त्यावेळेला देशभक्तीला जोडलं गेलं होतं. जसं चीन आणि भारत यामध्ये जे काय आपण झालं, त्यानंतर अनेक ऍप्लिकेशन्स, काही वेबसाईट्स बंद केल्या, त्यामुळे टिकटॉक सुद्धा बंद झालं. आता खरं तर हा वादग्रस्त मुद्दा असू शकतो की काही लोक म्हणतात की अरे मग त्या एका ऍप्लिकेशनने काय होतं, हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. पण मला असं वाटतं की टिकटॉक बंद झालं किंवा सुरू होणं हा पार्ट सगळा नंतरचा. त्याच्या आधी माझा एक असा मुद्दा आहे की टिकटॉक सारखं एखादं भारतीय ऍप्लिकेशन का नाही असू शकत, भारतीय सोशल मीडिया का नाही असू शकत? नाही, खरंय, हा मुद्दा फार अत्यंत महत्वाचा आहे की फेसबुक सारखी दुसरी कुठली भारतीय गोष्ट भारतामध्ये आहे का आपल्याकडे आत्ताच्या घडीला, जिला आपण ही आपली आहे असं म्हणू शकतो. तर ठोसपणे उत्तर हे आपल्याला हो असं देता येत नाही अजून तरी, आणि अजूनही आपल्याकडे नाहीये. म्हणजे आपण गुगलच्या बाबतीमध्ये विचार केला तर अमेरिका, फेसबुकचा विचार केला तरी देखील अमेरिका. तर आपण ज्या पद्धतीचे ऍप्लिकेशन्स जे वापरतो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जर आपण मोठ्या पद्धतीने वापर करतोय, म्हणजे आता व्हॉट्सअपही मेटाचंच झालंय, इन्स्टाही मेटाचंच झालंय, फेसबुकही मेटाचंच आहे.
गुगल, यूट्यूब किंवा आपण आणखी गुगलवर जेमिनी या सगळ्या गोष्टी याच्या वगैरे वापरतो, या सगळ्या गुगलच्या आहेत. तर जीमेल अगेन किंवा शीट असतील किंवा गुगल मीटिंग्स असतील, हे सगळं आपण गुगलशी कनेक्टेड करतोय. तर अमित, डेटा नावाची जी गोष्ट आहे ना, ती आपल्या हातामध्ये किती आहे आणि अमेरिकेच्या हातामध्ये किती आहे हे जर का पाहिलं तर मग उत्तर स्पष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याही पलीकडे जाऊन मला सांगायची आहे की आपण नेमकं बघायचं काय हे आपण कितपत ठरवतोय, की आपल्याऐवजी दुसरंच कोणतरी ठरवून देत आहे की तुम्हाला हे दाखवलं जाणार आहे किंवा तुम्हाला हे बघायचं आहे. याच्यामध्ये ना मला तुला एक उदाहरण म्हणजे द्यायची इच्छा होते. ते म्हणजे कधी कधी अशाही गोष्टी अनेकदा येतात ज्याच्याबद्दल आपण फक्त विचार करतो, कुणाची तरी एखाद शब्द बोलतो. जसं मी तुला म्हणत होतो की मला एक मोबाईल घ्यायचा आहे आणि तू सजेस्ट कर मला कुठला घेऊ, किंवा बर्ड्स बद्दल आपण चर्चा करत होतो तर लगेच फीडमध्ये बर्ड्स तर मग हे या ज्या गोष्टी खूप रॅपिडली होत आहेत आणि ते आपल्या फीडमध्ये ज्या पद्धतीने येत आहे, तर ती जी सिक्युरिटी आहे, अनवॉन्टेड गोष्टी ज्या आहेत त्या देखील आपल्या फीडमध्ये येऊ लागलेल्या आहेत. अर्थात त्या टाळण्यासाठीच्या आणि आपण काय करतोय, आपण सगळ्या परमिशन्स देतोय ना. ऍप्लिकेशन जेव्हा आपण एखादं यूज करतोय, वापरतोय, आपला सगळा फोटोचा, कॅमेऱ्याचा, तुमच्या माईकचा सगळा ऍक्सेस आपण देतोय. मग या सगळ्याच्या माध्यमातून आपल्यावरती सतत कोणीतरी वॉच ठेवतोय आणि जे आपल्याला हवंय असं नाही की त्याचा काही गैरवापर होतोय. त्याची जर नोटीस जर आपण नीट बघितली तर त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं जातं की मार्केटिंग गोष्टींसाठी हे तुमचं ऑडिओ असेल किंवा फोटोज हे वापरले जाऊ शकतात, चॅट वापरले जाऊ शकतात. तर खरा प्रॉब्लेम त्यामध्ये नाहीये, प्रॉब्लेम खरा तर पुढे आहे. जसं सिद्धेश तू म्हणालास, आपण काय बघतोय सध्या, कोणत्याही शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्याला जे बघायला मिळते त्याचा ऍक्सेस आपल्या हातात नाहीये. कारण जेव्हा लॉकडाऊन होता त्यावेळेला जेव्हा आपण टिकटॉक वापरत होतो त्यावेळेला आपल्याला काय दिसत होतं, काहीतरी मीम्स दिसत होते, आपल्याला डान्स दिसत होता, कोणीतरी काहीतरी वेडवाकडं काहीतरी करतं हेच आपल्याला दिसत होतं. आणि त्याच वेळेला चीनमध्ये काय दिसतंय, चीनमध्ये एज ग्रुपनुसार शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांचे धडे दिसत आहेत, कॉलेजमधल्या लोकांना काही प्रोजेक्ट्स दिसत आहेत किंवा त्यांचं रिसर्च रिलेटेड गोष्टी दिसत आहेत. आणि आपण सध्या काय बघतो तर ह्याचा जो काही कंट्रोल आहे, याचा जो ऍक्सेस आहे तो आपल्याकडे बिलकुल नाहीये. आणि हाच सगळ्यात मोठा धोका मला वाटतोय, कारण आपण काय बघतोय, आपण काय बघायचंय हे ठरवणारं कोणतरी तिसरं आहे आणि त्या देशाला आपलं चांगलं बघवतंय की नाही ही पण एक शंका आहे. अगदी, म्हणजे मला हाच प्रश्न खरं तर तुम्हा सगळ्यांनाही विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा फोनमध्ये इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा आणखी कुठला ऍप असेल जे तुम्ही वापरता, तर तुम्ही सर्च करून कंटेंट बघता की फक्त स्क्रोल अप करत जाता आणि तुमच्यासमोर ज्या गोष्टी येतात त्या तुम्ही बघत चाललेल्या आहात, त्याच्यामध्ये गुंतलेले आहात? हे एकदा आम्हाला प्लीज कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि सिद्धेश, महत्वाचा मुद्दा हा की काय कठीण आहे आपल्याला आपला स्वतःचा, अरे आपण काय काय आपण भारतामध्ये बनवतो, मेक इन इंडिया आहे, डिजिटल इंडिया आहे, अशा सगळ्या गोष्टी असताना आपण आपला स्वतंत्र सोशल मीडिया का नाही बनवू शकत? मी मगाशी रिसर्च करताना काही नावं मला समोर आली, आश्चर्य वाटेल आपल्याला. जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांचे CEO भारतीय आहेत. आपण जर बघितलं तर गुगलमध्ये कोण आहे, सुंदर पिचाई आहे, मायक्रोसॉफ्टमध्ये कोण आहे, सत्या नडेला आहे, सगळी भारतीय नावं दिसतील तुम्हाला. अरविंद कृष्णा IBM साठी दिसतील, त्यानंतर ॲडॉबसाठी शांतनू नारायण दिसतील. अशी लिस्ट आहे आपल्याकडे. आपल्याकडे एवढं टॅलेंट आहे, आपले भारतीय लोक आहेत सगळे, भारतामध्ये पण काही टॅलेंट कमी नाही. त्यामुळे का आपला सोशल मीडिया स्वतःचा असू नये, का फेसबुक सारखी एखादी गोष्ट आपली स्वतःची असू नये, का इंस्टाग्राम असेल, मेसेजिंग ॲप असेल, कुठल्या ॲपचं नाव घ्यायला नको, प्रत्येक गोष्टीला का आपल्याकडे पर्याय नाही आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चीनकडे स्वतःचा सोशल मीडिया आहे मोठ्या प्रमाणात, रशियाकडे स्वतःचा सोशल मीडिया आहे. त्यांच्या नवीन पिढीला काय दाखवायचं तो त्यांचा देश ठरवतोय. सिद्धेश, धोरण ठरवलं जातंय अक्षरशः भविष्याचं. बरोबर. आणि आपण फेसबुकवरती व्यक्त होतोय, फेसबुकवरती आपली मतं मांडतोय, एखाद्यावरती टीका करतोय, एखाद्याचं कौतुक करतोय, या सगळ्या गोष्टी आपण फेसबुकवरती करतोय. पण ते करण्यासाठीची अशी एकही स्वयंभू गोष्ट मला वाटत नाही की जी आपली आहे आणि आपण तयार केलेली आहे, अशी मला वाटत नाही की कुठली तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. अर्थात ती तयार होणं, मग ती लोकांमध्ये रुजणं, मग लोकांना त्यांचा वापर करायला खूप आपलंसं वाटणं, या सगळ्या खूप नंतरच्या गोष्टी आहेत. पण अशी ॲटलिस्ट एकतरी गोष्ट आपल्याकडे अशी कुठली आहे जी सांगता येईल? तुम्ही पण कमेंट करून सांगा, कारण मलाही आठवत नाहीये. आणि अनेक तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आपला भारतीय बघायला आवडेल, हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण खरं तर टेकचेकमध्ये करत असतो. मला फक्त याच्यामध्ये अमित जाता जाता एक शेवटचं सांगायचं आहे की आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल बोललो की फेसबुक सारखे किंवा ट्विटर सारखे, इन्स्टा सारखे असे प्लॅटफॉर्म आपल्याला भारतीय दिसत नाहीत. कदाचित आपल्या दोघांचं अज्ञान असू शकतं, प्रेक्षकांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असेल. तर तुम्ही आमच्या ज्ञानात भर घाला आणि असे कोणते प्लॅटफॉर्म आहेत जे वापरले पाहिजेत ते कमेंटमध्ये सांगा. पुढच्या वेळी तुमच्या कमेंट घेऊन आपण त्याचा व्हिडिओ करू. कारण मला आठवतंय की लहान मुलांसाठी किंवा मुलांसाठी पर्टिक्युलरली
असे अनेक गेम्स आलेले आहेत जे भारतीय आहेत. म्हणजे तुम्ही एसटी चालवणारे स्टिम्युलेटरचे गेम बघितलेले, ट्रेन चालवणारे गेम बघितले, ज्याच्यामध्ये लिटरली भारतीय ट्रेन डिट्टो दिसते, बेस्टची बस दिसते किंवा एसटी बस दिसते, शिवनेरी दिसते, शिवशाही दिसते. तर असं असं दिसतंय, पण मग हे सोशल मीडियामध्ये का नाही दिसत आहे जर गेमिंग मध्ये दिसतंय तर? करेक्ट आहे. त्यामुळे मंडळी, आपण टेकचेकमध्ये अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ करत असतो. तुम्हाला असा आणि कुठला व्हिडिओ बघायचा असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे न्यूज18 लोकमतला तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण सगळ्या सोशल मीडियावरती जो सध्या उपलब्ध आहे त्या सगळ्या सोशल मीडियावरती आपण आहोत, त्याला फॉलो करायला पण विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज18 लोकमत.